जीव हा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी अनंत युगाच्या प्रचिती धवळ गावतले 500 देतले तुका हापापलेलो मी नाही या आता कळला अरे हयच करूचा आणि हयच फेडूचा लक्षात घे भीक माग जाऊ घे रेशमा सकपाळ यांचं 100 रुपयाचं बक्षीस आलंय हयच करूचा आणि हयच फेडूचा हयच करूचा आणि हयच फेडूचा तू सांगता प्लीज म्हटलं अरे कसा बुवा एक जर विषय सांगता ना तो विषय बुवा पूर्ण करतो असता पहिलं पैसो गावलं म्हणून कसं पण घेऊचो ना या आयुष्यात बुवा किती पण पैसो कमाव शेवटच्या वेळ बुवा खळ्यात जा कळला स्वप्नाली पाटील मी तुझे डोळे फुटले अरे या होता अजून फुटता जरा येऊ दे ना तुला डाऊट दोघांका पण डाऊट वाटता ना बारी झाल्यावर भेट बाहेर कळला असं कान पडावे ना दोघांका पण खरंच सांगतोय मॅड आहे मी आणि अरे मध्ये आहे मी मधलं लक्षात ठेवलंय उपयोगाचं असता शेवटी आणि तुझी पण हिंमत नव्हती ना तुझी नव्हती तुमका पॉइंट मी दिलाय मी बोललोय म्हणून तुमका बोलायची हिंमत झाली तू म्हणत हरियात कोण तो चेलो मी अरे तुझा भजन तो ह्यो ना प्रथमेश घाडी पाटकर बुवा तो नितीन गावकर त्याच्यामुळे तू वाचलास आज तुला तेवढेच पैसे गावतोय लक्षात घे तू भजन करतो ना मैत्याचं भजन वाटत मैत्याचा तरी पण तू पैसो दाखव अरे काय चाटूचो हा पैसो अरे आज उद्या ना परवा हा पैशाचा काय एवढा तुका माळ गावली अरे केलंय तेवढा मालाड मध्ये विचार फालतू अजिबात करूक नाही कोणाची दाढी बघूक नाही कोण काय करतात बघू ना आम्ही आणि सांगता परशुराम पांचाळवांचं या वंशावळा परशुराम पांचाळवांनी कधी दुसऱ्याची दाढी बघूक नाही दाढी बघूक नाही कधी अरे 6वा उत्तर बघ परशुराम आहे फोटो बघ त्यांना दाढी हा काय बघ मिशी हा काय बघ माई बरी ठीक आहे साऊभूर यांच्याकडून हॅलो हेल्प या आपल्या गटात बसत नाही ना त्याच्यामुळे माहिती ना हेल्प मिळालाय अरे बुवा कोणाची केसा कोण स्वप्नाली पाटील ह्याच्यावरती गेम नाही अरे तुझा आजचा परफॉर्मन्स काय त्याच्यावरती गेम आपल्याकडे भजन तरी काय तुझी विद्वत्ता काय बघ पहिली भजन करूची नंतर माका बोल कळला तू बाहेरून येऊन तू माका बोलता हिम्मत हा काय बोलतास ना जरा विचार कर पैसे गावले म्हणून भुलवान जाऊ नको
उद्या कमेंट येतले बघ, लक्षात घे. एकदा ना माझी बारी युट्यूबला बघ, कमेंट बघ त्याच्या खाली, कळला? तुझा भजन बघून ना उद्या कमेंट काय येतले बघ. बोल बच्चन झाला म्हणजे झाला नाही नुसता. हो मैत्री काय सांगतास? सांगता हरिहर बुवांचो चेलो भारण घेतले, पहिला भजन कर, आलाप मारू चीक पहिलो. पाच पैशाचं भजन नाही हे. प्रदीप काय लेवल कमी झाली वाटतं 500 वर. प्रदीप मिश्रा यांच्याकडून 100. अरे छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रीला ज्यांनी माते समान मानलं, बरोबर ना? अरे कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती शिवाजी राजा, माझा शिवछत्रपती शिवाजी राजा, माझा शिवछत्रपती शिवाजी राजा. जय भवानी, जय भवानी. त्या काय आवाज लावून सांगतो तू मेलो पहिलो कर्मान फाटात द्यायची. पैशाचं काय नाही बघ, गावतात ना काय एवढी पैशाची हौस नाही बघ. अजून पण चालू कर. त्यांना मागा सांगलं भीक मागणं, तू रुमाल घे, हल्ला घे, नांबे दे दे, ताच कर. ध्रुव संजय मिस्त्री यांच्याकडे माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. काय बुवा आणि शांत असलेल्या मराठ्यांचा नाद नाही करायचा कधी, लक्षात घे. काय झोपलेल्या वाघाचा आणि शांत असलेल्या मराठ्यांचा नाद कधी करू नका. कारण वाघ फाडून खातो आणि मराठा जिवंत गाडतो, लक्षात घे. एक सांगता भारी म्हणजे, अरे त्या गौतमी पाटील ना, ठीक आहे, त्याचा काही प्रमाण जो वर जातो ना, प्रगती पथकाकडे जो जातो ना, त्याची कधीतरी बुराई होता, या लक्षात घे. कळला? एवढी स्वप्न बोललं असते रे पण युट्यूब आणा, युट्यूब 2 मिनिटं बंद कर शकना, तुका दोघांचा आन्सर दे. कळला? अरे आमची रोज बुराई होता, त्यांची रात्र रोज थंडा. आणि गौतमी पाटीलचं म्हणतो तुका घराकडे काय वाटतं काय रे? काय गौतमी पाटील तू पण ऑर्केस्ट्रा मध्ये नाचतं ना रे? हो नाचतं ना? अरे ठीक आहे, आपण भजनात एका ठिकाणी आहोत, ती पण ऑर्केस्ट्रा मध्ये वगैरे नाचत असेल. एक कलाकार आहे, कशाला त्या कलाकाराची तुम्हाला जाण नाही वाटतं? या शिकवण्यानी परशुराम पांचाळ वर्ष या कलाकाराची जाण नाही ठेवायची, तुका कॅस नाही, ह्या नाही. अरे गोडाऊन भरलेला, लक्षात घे. काय काय तू तुका अरे मग घेऊन जा. काय नाही येणार गौतमी पाटीलचा. थांब 2 मिनिटं थांब. बुवांनी काय मस्त गाणी म्हणते, पण बुवा गाणी कशी आहेत ते बघ. माझ्या पप्पांनी गणपती नाही रे, त्या लहान मुलाच्या चोचऱ्या भाषेत बोलायचं लागतं. चोचरो लक्षात घे. आमच्या पप्पांनी गणपती आणला, गणपती आमच्या पप्पांनी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला. टुकू बघतोय चांगला, टुकू बघतोय चांगला. गण धावरे मला भावरे, गण धावरे मला भावरे.
मामू चिटकवला सोनी बुवांना फटकवला काय जोगेश्वरी भजनाची पंढरी तू हय येऊन मार्गदर्शक होशील भजन तर तुझ्याकडे नाहीच तो तर विषयच नाही आणि हरियाण बुवांचं नाव घेऊन तू हय पैसे जमा करशील ना तर पुढं तू ह्या तुझं लक्षात घे आणि भडकान तू बारी करू नको खुशी खुशीत घेतोय आता माझे वार झलक तयार कळला तो फक्त काय लावा तुमचे धंदे आहेत त्याचे गाडीवर आणि काय आहे तू नक्की इलं कशा ग तू इलं कशा ग जेऊ लग्नाचं वेश करून इलो लाया बारात लाया मुंगट उठा केला अपना बनाने आया हो चंदा भी साथ लाया तारे भी साथ लाया पल्लव नहीं गाया हो मेरा पिया प्रभू श्रीराम अरे जगाचा मालक सोबत असताना मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीता माईला झाला जगाचा बाप पहिल्या बारे माझं एवढं विषय चालवलं ना गुंडूबुवांचं माझ्यावर आता अरे अभिमाना मागा गुंडूबुवांचं आता माझ्या गुरुजींचं आता गणेश पांचाळ बुवा भगवान लोकडे बुवा कदम बुवांची वंशाळा माझी कळला असंच मी पडणारो नाही लक्षात घे तुझ्यासारखे येले ना आणि परशुराम पांचाळ बुवा म्हणजे काय गायन होतं त्यांचा गायकी पण नाही तुझी हे पण नाही लक्षात घे अरे मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीतामाईला झाला आणि अख्खी लंका सोन्याची असताना प्रभू रामांचं महत्व केव्हा कळलं लंकेत गेल्यावरती कळला बुवा प्रभू रामांचं महत्व कळला तू म्हणजे आज भजन बघ कसला माझा भजन नाही स्वप्नाली पाटीलचा नाही श्रीरामांचा त्याच्याबद्दल सांग ना पहिलं तू असंच का एक पत्नी एक वचनी असं खरं ती ताई माझी ऐकत असत ना लाईव्ह इलिया ताई तुझी घेत आहे बाजू बघ पण तरी पण तू म्हणाक नाही एक पत्नी एक वचनी असते म्हणून घरात जाऊन पॅटर्न लोक असलं तर बघ काहीतरी डाऊटा दुसरा विषय करू नको रे तू म्हणतो माका ह्या नाही कसा नाही तुला पोरा वाटत कसा झालेली होती वाटत काय खुळू अरे प्रभू राम बघणार आहे का असा काय दाढी मिशी असा काय अरे मिलिटरी जे आपलं संरक्षण करतात ना बुवा स्वप्नाली वाटी सांगतो संरक्षण करतात ना विषय तू चालवलं अरे मिलिटरी मध्ये जे आहेत ना सैनिक आपल्या भारत देशाचं जे रक्षण करतायत आणि त्यांच्यामुळे आपण भजन कीर्तन आपण करतोय त्या मिलिटरी वाल्यांना पण मूछ वगैरे काढूची लागतात लक्षात घे कळला ठीक आहे रे झाले पडले त्यांना बोललो सुनीता लिंगवत तुमच्या काकी यांच्याकडे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस झालंय खरोखर धन्यवाद 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 अरे ह्याच जैन मंडळाचा एक मुलगा आहे सणी घेतले नौदलामध्ये त्याची
निवड झाली आहे. नुसतं जय जवानचं नाव घेतलं म्हणजे झालं नाही रे. तू आत्ता येईल जय जवान मध्ये, लक्षात घे. आत्ता येईल, लहानपणापासून असं आहे मी. या लक्षात घे, मी या मैदानात ना बुवा लहानपणापासून असं आहे. नाही गोटी नाही, लहानपणापासून असे काय. अरे जेव्हा ते दहीहंडी जातात ना बुवा, प्रदीप मिश्रा यांच्याकडून 200 लेवल वाढतात. 200 लहानपणापासून असे लक्षात घे. पहिलं त्या आपण बारी करताना त्याचा पूर्ण अंदाज घे आपण काय बोलतो. आता ती वेळ येली नसते तुका विचारूची, लक्षात घे. अरे गोविंदाबद्दल जेव्हा तू निघतो ना, आम्ही पण त्याच्यासोबत जातो. भले मी पाणी देऊ असते तो विषय वेगळं, पण आम्ही पण जातो. कारण माझी बॉडी बघ ना. बघ ना, मी काय हिच्यासारखं काय भारुड वगैरे काय म्हणजे गजर रचवलं ना तर त्याचा काय का माहिती. मी शॉर्टकट मध्ये घेतलं. आपला कसा शॉर्टकट हा यो हिरो पंडित भारुड म्हणतो. भजन कर, परत भजन कर आणि मग भारुड घे. स्वरात कर भजन पहिला. आत्ताच बसलं तू सांगतो ना काय लिहावतोय ताच कदमबुवांची या लक्षात ठेवला आहे. कसला 1 2 3 धरून खेची हाता गावलो. गाणं घेतोय. लंकेवरती स्वारी करायला जात होते ना, तेव्हा तो समुद्र सेतू बांधायचा होता बुवा. आणि त्यावेळेला फक्त आपले प्रभू श्री राम त्या लंकेवरती स्वारी करायला जातात हे कळल्यानंतर त्या वानरांनी जशी बुवा एकजूट करून तो समुद्र सेतू बुवा बांधला ना, तसे जय जवान मंडळ आहे. काय आहे, अरे संदीप ढवळे ते सगळे बाळगोपाळ करणार बुवा प्रभू श्री रामाप्रमाणे. आणि ते सगळे बाळगोपाळ म्हणजे हनुमंत. फक्त त्या रामाने सांगितलं, म्हणजे त्या संदीप ढवळेंनी सांगितलं की नाही आपल्याला या ठिकाणी 9 थर लावायचेच आहेत. की बुवा जे अशा प्रकारे जे कामगिरी करतात ना बुवा, ती कोणाक पण जमणारी नाही. शेवटी काय गुरु महत्वाचा आणि देवावरची जी भक्ती आहे ना ती बुवा महत्वाची आहे. लक्षात घे. त्याच्यामुळे काय तू काय पण होय तू काय सांगशील ह्या एका पॉइंट वर तू मागा बोलशील ना टाकीन तुका. लक्षात घे.
आमच्या जय जवान गोविंदा पथकासाठी सर्व बाळकांसाठी जोरदार टाळ्या होते बुवा. समाजाला बुवा काहीतरी द्या. आपल्याला बारी ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाने बोलायला विषयच नाही. त्याने आपल्याला या ठिकाणी चान्स दिला होतो. पण कसं आजची बारी मेन मुळी कशावरती ना रामकृष्ण हरीतच हा काय सांगू गेला आम्ही तो एकाच पॉइंट वरती. तुला काय थंडीचं काय तुला गावात नाही काय 500 लागतो काय 26 जानेवारी बाकुला ब्रिज दत्ता मंदिर डिमोलो कंपाऊंड 2 वाघांची डबलवारी आहे. संदीप लोके आणि गुंडू सावंत सर्वांनी या बारीचा लाभ घ्यावा. काय बुवा अरे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मराठी माणूस या मुंबईत असेल ना ताट मानेसाठी तो फक्त आणि फक्त त्या बाळासाहेबांमुळे त्या बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होती. अरे बाबरी पाडली असा प्रश्न सर्व पक्षांना विचारला गेला. बाबरी पाडली सर्व पक्षांना विचारला गेला. पण तेव्हा बाळासाहेबांनी काय सांगितलं जरी बाबर जर माझ्या सैनिकांनी पाडली असेल ना तर त्याचा मला अभिमान आहे. आणि त्याच्यानंतर आज जो आपण जे बघतोय ना बाबरी मस्जिद पडल्यानंतर जे आता राम मंदिर ते उभारतोय ना ते फक्त आणि फक्त त्या बाळासाहेबांची मेहरबानी. बाकी बरोबर सांगलं. लग्नाचं काय बरं ना त्या पैसे कमी वगैरे पडतात तर बघ त्या काय जास्त गावले. तू म्हणता पैसे गावले तर काही उडवाग लागलो. पहिल्या वारी गावतात रे तेव्हा त्याला पण मॉप गावले. माझी लेवल हा थोडी पण वाटून वगैरे ठेवलं नाही ना. अरे कोणी बघलं आणि कोणी केलं आणि काय देवा माहिती नाही ना त्याचा नाही तर 100% नाही तो खरंच राहतो नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ना 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक केला रायरेश्वरावर आणि स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. आणि आजकालची 16 वर्षाची मुलं काय करतात राती अर्धराती असं मस्त म्हटलं पप्पांचं गाणं. आमच्याकडे काय माहिती गाणं ते नाच रे मोरा नाच रे मोरा. काळा काळा कापूस पिंजला तो बारको बापूचं नाचतं. काळा 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 कापूस पिंजला प्राण्यांची भरली होती सभा. काळीवाल्या बाबांची भरली होती सभा. काळीवाल्या बाबांची भरली होती सभा. तो बटोता सभापती अजून
त्यावेळेस मग गाणी पण वेगळी आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी जेव्हा 2015 म्हणजे त्या म्हणजे शाळेत होते ना त्यावेळी उधळीत ये रे गुलाल सजना श्याम मी राधिका आजकालची पोरं पण बुवा कलियुग आहे हे त्याच्या नंतर द्यावा नाही देवा काय विषय नाही लिहून द्यावा आहे फाईल कर लग्नाचं वगैरे आत्ताच द्यावा काय तो उत्कृष्ट बघ्या अजय निकम यांच्याकडून राम राम 101 काय बुवा हे ना बुवा कलियुग आहे आजकाल ना बुवा तू त्याला सांगता ना पॅम्पर्स लावणे तू हगीज लावणे आजकाल काय बुवा अर्णव सुशील मेस्त्री एकदा बाबू बरा मालाड मध्ये एवढी काय भारी माझी डबल बारी वाजवणार चक्कीवरती मालाडवर तो खास आलाय तसे मालाडची शान व अमित वराडकर 26 जानेवारीला त्यांची डबल बारी अमित वराडकर आणि उदय पारकर बुवा सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा हा काय कलियुग आहे आणि या कलियुगात एक भाचो आपल्या मुली आपल्या मामीत काय सांगता बघा त्या मामीची पोरगी तर काय आवडा होती नंतर करा आणि मामाची पोरगी तर काय आवडा होती आणि तो मामी काय सांगता बघा आता माग पुढं पाहू नका आता माग पुढं पाहू नका तुमची पप्पी इथे कोण मामी वगैरे असेल तर वाईट वाटून सुधीर बाणे यांचा वाढदिवस गाणी झाली प्रेमाची आता जरा लग्नाची पोरीचा लाडका अमन शिर्के
अरे आरूच्या नावाचं बक्षीस आहे बघ, गाणं बोलायला भारत का बच्चा बच्चा ऑनलाईन बघतो मागा. तुझ्याकडून भांडणाची अपेक्षा नाही, लक्षात ठेव. मी पोच पावती योगेश्वरी देऊन कळला, पोच पावती आहे. रागात नको येऊ. बोल किती आहे राजे पैसे घेते प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे. भजनाची जाण आहे रे, ठिकाण आहे. पांचाळ कोणचं लाईन आहे त्याची. हे गाणं म्हणतो मगाशी आपण बसलेलो, थंडाऊन झालेला थोडा. हर घर में है कहीं ना एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा. ताळ्या वाजवा. साई सुर्वे दोघा वाचपॅट माझं एक ना एक मेंबर नाही या कोरस मध्ये एक मेंबर नाही ओंकार त्याचा गायन ना अमित वराडकरला विचार मालाडमध्ये वीट पेटी चोगाता तुका पण नाही सोडत तू लक्षात घे कोण माहिती ओंकार लिंगवत त्या जोरदार टाळ्या होत्या ओंकारसाठी तुका वाटला का अरे घरातच आमच्या भजनाची परंपरा ही चौथी पिढी आहे घरात माझे आजोबा पंजोबा आजोबा माझे पप्पा आणि नंतर मी थोडं समजू नको मला लक्षात घे आणि पांचाळची लाईन ना भजन कर तू बोल परत तरी वेळ आमच्या आणि तो पाळीचा विषय तो खरं काय साफ करू केलं वाटतं माहिती नाही हो त्याचं लगीन होत नाही पाळी जरी असते ना तर ती स्पेसिफिक टाइम पर्यंत असतात ती पुढे येणार नाही आणि तू सांगशील मागा कसं माहिती अरे या डबल बारीत फिरायचं ना 12 रुपये दाखवायचे लागतात पहिला भजन कर नंतर डबल बारी करतोय पैसे हे बघ पैसे भेटले म्हणजे जास्त का नाही बघ आवडलं बस झाले हे तर होतंय तुका मंडळी का बघायचं किती देऊ शकते भाड्या नाही बसते इथं असा झाला आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला मोहे 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 जो तुम्हारो तुम्ही जो हमारो बेस्ट अजय मंगलाष्टक घ्यायला सांगितलंय ट्राय करतो
नाही तो म्हणता खाली आवाज वर आवाज. अरे याला बसा बसा बसा. वर आवाज लावलं म्हणजे झालं नाही. म्हणजे काय आवाज लावतो पण बदलत असतात आणि खयव नाही लावतो असतात, जागेवरती लावतो असतात. लक्षात ठेव. तुला जास्त अनुभव लावचे कळला. आमका आवाज लावचे. भरलेला मांडवधाय मंडळी कंपनी भरलेला मांडवधाय बोला शिवमंगल सावध तुझ्या अरे तुझ्या तोंडात तुझ्या आयटम ना म्हणजे तुला दाढी असेल की नसला सर त्याला वाढला एवढा बाबा धावत गेला नितीन पवार साहेब देवगड तालुका मनसे संपर्क सहअध्यक्ष ओके नितीन पवार साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 1,500 रुपये पारितोषिक आलंय. प्रदीप मिश्रा यांच्याकडून 200 रुपये पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद. यावर्षी तरी लग्न होते नक्की होते लेखाला बिना मोडतले त्यांचे काही विषय नाही. यावर्षी तरी होऊन देत लग्न मंडळातले उपस्थित मंडळ व्हिडिओ कॉल वाली बाबू मटन शिकल कंटन वाजल मटन शिकल
पुढे आणि किशोर कांबळे माझे मित्र कैलासवासी केशव कांबळे एक अध्यक्ष बरोबर अध्यक्ष त्यांच्यासाठी सोन्याच्या विटेवर बसवला ना तरी तो गटारातच उडी मारतो तशी तुझी गट लक्षात घे असं बसलो घरात जाई ना अजून वेळा बघा त्याच्यात संपव आणि टायमिंगचं बंधन अरे मी बोलत नाही ना तर तू बोलू नाही शकत लक्षात घे आणि तू पण नाट्या नाट अरे चांडाळ होईला मागा शिकव वारे वा कपटी देवता आयत्या पिठावरती रेगोटॉन हेच का ते तुमचं काम त्या जागेचा उपभोग तुम्ही घ्यावा आणि मला अर्ध राज्य द्यावं असा होईल काय कधी गणपत सावंत यांच्याकडून सचिन सावंत त्यांनी लवकर काही विषय नाही तर काय छत्रपती शिवाजी महाराज आपण छत्रपतींच्या मावळ्या होतो छत्रपतीने कधी या भाऊ पण आहे कोणाक गाडी आहे कोणाक मिशी नाही कळला छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं येतं धन्य धन्य थोर शिवरायांची जाई धन्य धन्य थोर मग फरक नाही पडत लक्षात घे कळला तू आता वरच्या माग कमेंट काय तर फरक नाही पडत कसा माहिती तुला झोपल्यावरती ना तुझे लगेच तुझे गुरु बंधू असतात ते चाळवले काय तर करून घेऊ दे घाबरत नाही बघ उभं राहणार दुसऱ्या केस हात असत की नाही ते वगैरे तो असता आणि तारुण्य पण येतं तेव्हा तोंडात दात असतात आणि जेव्हा राम म्हणायचं असतं तेव्हा लांब 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 देव कशाला जवळ येतं म्हणून आपल्याला जरा 84 लक्ष होण्यानंतर माणसाचा मानव जन्म मिळालाय तर नाक्यावरती आणि दुसऱ्याची केस बघण्यात नको बुवा या हरिनामात द्या भजन कर तुझे गुरु गुरु चाळवलं पहिलीची माझी स्टार्टिंग होती बुवा रूपावळी पर्यंत मी नीटच केली काय लोकांना अध्यात्म दिलं आई वडिलांचं महत्व सांगितलं कृष्णाची किंमत सांगितली काय पण काय जे असतात ना काय काय कळी करणारे कळी करणारे कमेंट मला फरक नाही पडत कारण त्यांचे संस्कार ना त्यांचे संस्कार सांगतात काय आता विषय काय होतो ते सोपीलच लय नालायका म्हणून लय बोलता म्हणून पण ह्या नाही दुसरं बुवा काय बोललं होतं मला फरक नाही पडत अरे कोण पण असू दे योगेश्वरीचं नाव करून जातं कळव जातं लक्षात घे आणि मालाडमध्ये तू म्हणता ना मग पैशाचं माज नाही रे पैशाचं माज नाही तर हैसी जाऊन नाही मालाडमध्ये नाव केलं विचार एक पण शब्द वाईट वाईट काय कमेंट बघ जरा कळला आणि हे सगळे मालाडच्या कळा काय तू पण होता काय झालं तर काय तुला पण माहित आहे त्यामुळे बोलताना जरा विचार कर कोणाची केसा लक्षात घे काय भरपूर पण नाव काय मित्र आता या युट्यूबवर माझं आता नाव
माझा फरक नाही पडत रे. गुंडू बोल असतात माझ्या बरोबर, माझे गुरु आहेत. मी काय वाईट म्हटलंय ना, वाईट तरी काय मी म्हणतच नाही, पण तरी पण तुझं बोलशील आता काय वेगळे विषय तर लक्षात घे. हे 9 युट्यूबर्स आहेत आणि त्याच्या कलाकार किती आहेत. ऋषिकेश केसरी, नारद तारांगिणी, तुषार खलावडे, पकवाज वादक, चेतन पकवाज वादक, दिनेश माळेकर पकवाज वादक, सूरजबाई बुवा, हर्षद तेंडुलकर बुवा, सगळे कलाकार. सगळ्या काय वाटतं की युट्यूब वाले पैसे कमवतात. पैसे नाही रे, पण हे जो ठेवलेले ना विषय, जेवढे ते काय त्या युट्यूबच्या माध्यमातून पैसे गावले त्याच्यातून प्रोग्राम ठेवलेलो होतो, तर कोणाक दिसणारा नाही. आणि ह्याचं फक्त आणि फक्त श्रेय ना जोगेश्वरची शान, कारण जोगेश्वर बारी ठरवची दिली ना तर पहिलं पद जाता तो फक्त आणि फक्त योगेश सुरू आहे. आणि काय बुवा सगळ्या फरमाईश होत्या रे, लग्नाचं गाणं म्हण वगैरे सगळ्या फरमाईश होत्या, काही विषय नाही. नमनचं एक गाणं घेतो आणि आपली परंपरा काहीतरी जप भजन करूशी, तुझे फॅन्स फॉलोअर चाळवलेले बघतात कधी तू बोल, लक्षात ठेव. माईक नसलो तरी बोंबतात का माझ्या लक्षात घे. आणि आवाज होता तो मागे एवढं काय सांगू नको, आवाज लावत मला भजन करूशी. पण भजन नाही, मी काय म्हटलं जाऊ दे नवीनता लस बोलायला लागलो, तुझी चोच लाल झाली वाटतं तोंडाची.